काय म्हणते मग रुक्मी, आली का पूर्ण वावर फिरून? आलो ना बाप्पा, पुरं वावराचा धुरा धारे नको ते जागा फिरून घेतलं मी पूर्ण. जी एचलेली वर होती ना तिथं पण फिरलो, पण त्या गाठोड्याचा काही आता नाही ना पता नाही. जिथं ठेवलं होतं ना त्या वरीत बी पाहिलो, पण त्या वरीत पूर्ण काहीच नाही. एक बोंड नाही ठेवले का, होडत होडत नेले का कसं नेले काही माहित नाही बाप्पा. एक बोंड नाही का, पाऊंडाचे निशाण नाही तिथं. काय सांगावं कसे नेले, कोण नेले गाठोडे काही समजत नाही. अरे तू हे म्हणते मी पूर्ण वावर चप्पे चप्पे फिरलो आणि दुसऱ्याचे वावर फिरून आलो. बहीण मायाचे नेले असन म्हणून कोणी. आता ते यमुनी लीला आणि ते शांताबाईच्या घराकडे जाऊन येतो. ते बाया तर बाया सांगले का काका तर बहीण मायाचं काही समजायला नाही येत. कोण नेले असन बहीण माया, मी गरीबाचेच गाठोडे चोरून न्यायचे होते का? नाही तर नाही, ते नासूकले एवढंच गाठोडे ठेवले बहीण माया, दोन्ही गाठोडे गायब करून टाकले. हो ना, तर कोण हो चोट्या वानाचे बहीण मायाचे ते त्यांचा कधीच बरा नाही होईल. बहीण माया मी गरीबाचाच कापूस चोरून न्यायचा होता का? ते बिन गाठोडेचे गाठोडेच. जाऊन या तिच्याकडं. हो जातो शांती. लिहिलाले ना माया मी तिले यमुनीले विचारा लागेल चांगलं. तर कोणाला सांगले होते का कोणी सांगले असन ते गेले असन रातच्यानं चोराले गाठोडे आणाले. का माहीत बाप्पा, आता का मी येऊ का जाता तुम्ही? नको तू नको येऊ, स्वयंपाकाचं पाय थोडंसं भूक लागली. फिरू दमासून गेलो मी, जाऊन येतो त्यांच्या घराकडे. ठीक आहे जावा. आणि पहा गावामध्ये कोणी चोर बिरं सुटले म्हणून विचारा. 4 चौघांले कोणते नवाडे बिवाडे माणसं आले असन तर रातच्यानं रात्री बेरात्री काय सांगता येते. बहीण मायाचे तर गरीबाचीच न्यायचे होते बहीण मायाचे. जाऊ दे रुक्मी, आता जास्त डोकं गरम करून नको घेऊ. झालं ते झालं. भेटले तर बरं, नाही भेटले तरी बरं. जाऊ दे. काय नाही भेटलं तर बरं म्हणते का? एवढे मेहनत गेली ना आपली वाया. एवढे 3 बाया लावून वेचून घेतला तेवढा कापूस आणि चोरांले काय धरलं म्हणून उचलून नेलं. पण तो ती खल्यात खल्या बहीण माया मी आला असता तर अशी नौबत नाही आली असती. बहीण मायाच्या बैलबंडी नाही भेटली का काका बहीण मायाचा ठेवायच लावला आखलेली बहीण माया मी. म्हणून म्हणतो त्या पोराला फोन लावून 2 बैल जोडीने एक बैलबंडी बनवायला सांगा. आता बैलबंडी चालू बहीण मायाचं कोण चालवणार आहे का? आता बहीण मामी असं का भाई मोठा वावर असल्यासारखीच गोष्ट करत आहे रुक्मी. हो जाऊ दे तू जा. स्वयंपाकाचं पाय थोडंसं मी जाऊन येतो गावात, थोडंसं विचारपूस करतो. हा जावा. बाई म्हणजे ऐकूनच कसं तरी वाटतं. पण खरंच बाई रात्रभरातच गाठोडे कोण गायब करणार आहे बाई? हो ना शांताबाई, पाहिजे तो खाल्या धावत आला आणि सांगायला लागला का बुडाबुडीचे गाठोडे वावरातून चोरीले गेले म्हणून. मला तर कमालच वाटतं बाप्पा. काल शेचलो आणि आज गाठोडे चोरीले गेले. असंही नाही का बा आपण कोणाला सांगल्यासारखं का बुडी कोणाला सांगली का बाप्पा रस्त्याने येता. हो ना तर बाई चल जाऊ दे, बुडाबुडीकडे जाऊन भेटून येऊ. बहीण मामी बुडी तर बाहेर बहीण मामी हाय टाकली असेल. हो ना तर बाप्पा, गाठोडे चोरीत गेले म्हणते. चाल किती गेले ते, तुझे गेलं का माया गेलं का बुडीचं गेलं कोणालाच नाही माहीत बाप्पा. शांती बुडाच्या तर इकडे. आता बुड्या आम्ही तुमच्या घराकडे निघलो होतो का गाठोडे चोरीला गेले म्हणून खाल्या घरी सांगत आला. लिहिला गाठोडे चोरीला गेले बुडे आणि मी सर सकाळपासून आपण ज्यावरीमध्ये ठेवलं होतं ना गाठोडे ते वावर फिरलो, पूर्ण फिरलो, दुसऱ्याचे वावर फिरलो, पण त्या गाठोड्याचा आता नाही पता नाही. फक्त बुडीचंच गाठोडं आहे आणि तुमच्या तिघेचे गाठोडे आहेच नाही. अरे तुकाराम बाबाजी तू बरोबर पाहिला ना गाठोडे जिथे ठेवले होते तिथं. काही शांती का रात्रभराचं भुलणार आहे का? सकाळी उठल्या खाटाचं गेलो त्या खल्याला घेऊन, ज्या वरीत तुमचे गाठोडे होते ना त्याच वरीत गेलो घुसलो. पहिलं मला वाटलं दुसऱ्या वरीत असेल, दुसरी वर फिरलो, तिसरी वर फिरलो, अख्खा वावर फिरून टाकलो. पण त्या गाठोड्याचा आता नाही पता नाही का गाठोडे चालत गेले का कुठेही? आबाजी मला तर कमालच वाटतं. एक गाठोडे आपले ते आम्ही तिघी आणि तुमचे दोघं हे नका थोडे खल्या एक म्हणजे किती झाले 6 जण. 6 जणांशिवाय ते गाठोडे कोणाला माहीतच नाही. मग कोण नेले असेल कोण? लिला मी तेच तर म्हणता आपल्या 6 जणांशिवाय कोणाला माहीतच नाही. तर मग ते गाठोडं एक तर आपण संध्याकाळी आलो आणि कोणालाच काही सांगलो नाही. तुम्ही तिघी तर नाही सांगले म्हणून मी तुमच्याकडे आलो. आम्ही काय सांगायला जाऊ बाप्पा? मी तर तेच विचार करत होतो बुडी कोणाला सांगत आली का काका आमच्या गाठोडे वावरातच आहे, खाली आला नाही बैलबंडी घेऊन म्हणून वावरातच ठेवा लागलं. बुडीच तर बहीण मामी तुमचं नाव घेत होती. ते शांती लीला आणि यमुनीशिवाय कोणालाच नाही माहित होतं. त्यांनी ती सांगली का काका कोणाला विचारून या म्हणत होती. का म्हणा बाप्पा बुडी तर बुडी आम्ही कोणाला काय सांगायला जाऊ? बाबा आठवण करा कोणाला सांगले असेल, तुमच्या नवऱ्या बिवऱ्याला सांगले असेल तर. मी माया नवऱ्याला सांगलो बाप्पा, पण माया नवरा असं कसं करेन म्हणून दुसऱ्याला सांगून म्हणून घरच्या बाहेर निघलाही नाही त्या दिवशी. मी माया नवऱ्याला सांगलो पण मी काही जास्त काही सांगलो ना. कोणाच्या वावरात गेले म्हणे तर तुकाराम बाबाजीच्या वावरात गेलो म्हणून बस एवढंच. काही गाठोडे वावरातच आहे असं आहे तसं आहे तसं काहीच नाही सांगलो. शांती तू तर नाही सांगली ना शांतारामले. का सांगू बाप्पा? मी पण सांगलो मग. हिचाच नवरा बहीण मा मी थोडासा ताली रंगाचा आहे. बहीण मा मी कुठं पिण्याच्या याच्यामध्ये दिला का काका कोणत्या चोरांड्याला सांगून. तर माझ्या माणसाने विचारले कोणाच्या वावरात गेले, मी तुकाराम बाबाजीच्या गेलो म्हणून सांगलो. तर मग सांगायला लागलो स्टोरी असं झालं. गाठोडे वावरातच राहिले, खाल्या काही बैलबंडी भेटली नाही बुड्याले, तर गाठोडे वावरातच ठेवून आले म्हणत. संपूर्ण अंधार झालता तर चालला आलो. मला ह्या दोघीचा भरोसा आहे, यमुनीचा आणि लीलाचा. पण ह्या शांतारामच्या बहीण मामी शांतीच्या नवऱ्याचा मला बिलकुल भरोसा नाही. एक काय पहिल्याच्या दारू पिदाड्या दारूच्या नशेमध्ये सांगला का काका. बरोबर शांती तू शांताराम बाहेर गेलता का तू सांगल्यावर? हो गेलता. आता कोणाला तिकडे सांगला असेल तर ती नाही माहित मला बाप्पा. आता शांताराम पिऊन खाऊन गेला असेल. बहीण मामी बाहेर बहीण सांगला का काका कोणाले. मी काय म्हणतो शांती शांताराम आहे का घरी? आता असं घरी कुठं जाणार आहे तू माणूस? त्याला का कामधंदा आहे पिणं खाणं आणि बकऱ्याकडे जाणं. आता बकऱ्याकडे जाऊ नये, आता संध्याकाळी येईल. तर मग मी संध्याकाळी येतो. त्याला विचारायचं आहे मला कोणाला सांगला का काका म्हणून. बुड्याला तर बुड्याला बहीण मामी माझ्या नवऱ्यावरच शक आहे. हे दोघीला दिला सोडून बहीण मामी माझ्या नवऱ्याच्याच मागं लागला. आता पेटी खाते म्हणून का कोणाला सांगणार आहे का गाठोडे चोरून आणणार आहे माया माणूस? मला ह्या दोघीच्या नवऱ्यावर भरोसा आहे, पण या शांतारामच्या बहीण मामी बिलकुल भरोसा नाही. बहीण त्यासाठी माणूस काही करू शकते. मी काय म्हणतो शांती मी संध्याकाळी येतो. मग शांताराम आल्यावर बकऱ्याकडे आल्यावर त्याला माझ्या घराकडे पाठवून दे, नाही तर मी येतो त्या घराकडे.
या ना आबाजी. बाई मामी या बुड्याला तर बुड्याला माझ्याच नवऱ्यावर शक याचा होता का? आता का माझ्या नवरा एवढा चोट्टा आहे का? म्हणून वाटतंय, पण मग जाऊ दे. आपल्या एका गाठोड्याचे पैसे अटकून आहे ना बाई मामी, तर बुड्याचे गाठोडे चोरून घेऊन गेले. आता काही मनाला जमत नाही. बरं या आबाजी या, तुम्ही या घरी या, नाही तर मी पाठवतो आणले बकऱ्याकडून आल्यावर. मी काय म्हणतो आबाजी, एक वेळा फिरून येऊ का आम्ही बिन वावर? काय फायदा नाही लिहिला मी ना बुडी घर फिरून आलो, पण त्या गाठोड्याचा आता नाही पता नाही. मी तुला सांगतो ना, कोणते तरी चोरांडेच नेले. म्हणजे जाऊन काय फायदाच नाही म्हणायचा ना. आता कसं करायचं? तर कसं बीचं करायचं नाही, जे झालं ते झालं. नाही सापडले तर नाही सापडू दे, पण पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट देऊन टाकतो आणि बसतो बोंबलत. बरं तुकाराम बाबाजी, तुम्हाला जसं वाटतं तसं करा. पोलीस स्टेशनला जात असेल, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्या पोलिसांना सांगा, मग पोलीस आपले काम करत बसेल. रिपोर्ट तर पर्यायच नाही राहत. गाठोडे सापडो का नाही सापडो, पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यास लागते. तरी पण 4-4 विचारून घ्या गावामध्ये, चांगले पाटला बिटलाकडे जाऊन या, कामामध्ये का पाहून घ्या. पाटला बिटल्याला विचारायला जातो आता, कोणते नवीन माणसं बिनसं आले का, कोणते चोरं झारं, कोणत्या गावाची खबर बिबर आहे का, चोरं बिरं सुटले का म्हणून विचारून येतो आता. बरं ठीक आहे मग आबाजी, चला मग या ना. ठीक आहे मग चला मग. हे शांती, मी काय म्हणतो, पाहिजे शांताराम आल्यावर पाठवतो, नाही तर मी येतो त्याच्याकडं. हो लवकर या आबाजी. तो बकऱ्याकडून आल्यावर बांधला ना, बिलकुल 90 टाकाले तर चालला जाते. त्याला पेल्याशिवाय जमतच नाही, जेवणात धकत नाही. मग तुम्ही दारू पेल्यावर याचा, तो आईच्या बाईन काही बोलन तर मग मला मनाचा नाही रे बाप्पा. शांतीचा नवरा असाच बोलला तसाच बोलला. बरं ठीक आहे बाप्पा, ठीक आहे. त्याच्या पहिलेच येतो, प्याच्या पहिल्याच येतो मग आबाजी. बायकांले तर बायकांले काही काम धंदा नाही राहत. नवऱ्याला सांगायची काय गरज होती का? गाठोडे वावरात राहिले आणि तिथे राहिले आणि इथे राहिले, जाऊ दे. ते पण शांत बाईचं तर माहीत आहे, माझ्या नवरा असं आहे, सांगायला नाही जमत. तरी त्या बहीण मामी पेणार खाणार मला माणसाला सांगून दिली. आता तो माणूस कुठे जाऊन बहीण मामी उलटा केला असं, इथं गाठोडे आहे तिथं आहे गाठोडे. बहीण मामाचे दुसरे चोरांडे नेले का ह्याच नेला का 1000 रुपयासाठी? बहीण मामी असं म्हणावं नाही, बहीण मामी पण म्हणा लागत आहे. आता काय सांगा, जाऊ दे पाटलाकडे तरी जाऊन या. बिलकुल नवीनच करून टाकला. मग पाटील आपलं कामच तसं राहते बिलकुल. आपण एक वेळ अंगावर घेतलं ना, पण चिंगावर घेऊन घेतो मी. अबे म्हणूनच तर तू माझ्याकडे टिकून आहे. मी काय म्हणतो गणपत, आपल्याला ना पराठीचे का नाही ते 2-3 वरे वेचून घ्यावं लागते. मी म्हणतो तेवढी जागा नाकरून घ्या, गहू टाकून द्या म्हणलं खासाठी. बरं जमते ना मग. तसं बिन गाडी खालीच आहे आता. सगळ्याचे काय कापूस येतात ना, तर धिंगाणं चालू आहे. तर आपण गावाची जागा करून टाकू तोपर्यंत. मग काय लोक मग एका सोयीनेच येऊन पडते. आमचा गहू पेराचा आहे, आमचा नागराचा आहे, वकराचा आहे, कल्टिवेटर माराचा आहे, 3 फावडी माराचा आहे. असं झालं तसं झालं, ते नाही जमत आपल्याला मग. हो म्हणूनच म्हणतो बहीण मामी आपलं लवकर उरकून घ्या, मग लोकांचं मारत बसाव. या तुकाराम बाबाजी, या राम 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 राम. का पाटील का राम राम म्हणते? पूर्ण लंब लाट झालो मी. माझ्या वावरातून 3 गाठोडे चोरीले गेले. हो ऐकलो मी, तुमच्या घराकडे निघत होता आता, तर तुम्ही चाले. मी म्हणलं तर बहीण मामी खाल्या बिल्या सांगत आलता मला बी. मी साला कमालच वाटतंय, तो गाठोडे कसा का चोरीला गेले का म्हणून. अरे कमाल तर मला पण वाटत आहे ना. आजवरी चोरीचं काहीच नाही झालं आपल्या गावामध्ये. तर बहीण मायाचे कोणते चोरांडे हो का? बहीण माया मी एक तर का ते शांती, यमुनी आणि लीला. शांतीच्या नवऱ्यावर मला थोडं शक आहे. शांती म्हणते का मी तिच्या नवऱ्याला सांगलो. आता तिचा नवरा आहे पेनारा खाणारा, तर बहीण मामी तो कुठे गायब बेब केला का म्हणून मला शक येत आहे. असं का? शांती बहीण मामी ते शांतारामला सांगली का? बहीण मायाचे एक दिवस सोयाबीन काढायला नेलो, असं पिऊन खाऊन आला. बहीण मामी सोयाबीनच्या गंजीवर जाऊन धाड चक्कर येऊन पडला. बहीण मामी त्या माणसाला पिल्याशिवाय होत नाही. बहीण मामी केलं का मग काय? तुकाराम बाबाजी चौकशी करून पाहतो त्याच्याकडे जाऊन. अरे तिच्याकडे जात असतो. बहीण तो बकऱ्याकडे जाऊ नये, आता संध्याकाळी येईल. बहीण मायाचं त्याला बहीण मामी चांगलं जोर लावून विचाराले. बहीण मामी पाहिजे म्हणलं माणूस, तुम्ही चालसाल तर बरं होते थोडंसं. बरं संध्याकाळी जाऊ ना मग आपण. मी येतो ना, हाक मारा तुम्हाला. मी म्हणलो बहीण मामी तुमच्यापर्यंत वार्ता आली का नाही का? बहीण मामी कोणते चोरांडे हो का? कोणी नवाडा बिवाडा दिसला का म्हणत होतो गावामध्ये. गावामध्ये तर नवाडे बिवाडे कोणीच नाही, पण आपल्या गावात बी काही कमी चोरांडे नाही काही पिणारे खाणारे लोक. मी काय म्हणतो पाटील, शांतारामचे काही भरोसा आहे का नाही? का ठोस केला असं गायब? आता ते तुम्ही सांगू नाही शकत म्हणा. बहीण मायाचं त्याची काही गॅरंटी नाही. मी काय म्हणतो गणपत, आता तुझ्यासोबतच राहिलेला माणूस आहे तो शांताराम. माहित आहे तुला त्याचा ताल ना तांबुऱ्या कसा आहे, तर तुला तरी वाटते का तो केला असं बा म्हणून? तर मी काय सांगू तुकाराम बाबाजी, माझ्या हातात थोडी ना आहे. आता तो करू बी शकते, नाही बी करू शकते. हा पेनार खाणारवाला आहे, पण का तो त्या हातपर्यंत जाईल म्हणून वाटत नाही. तो चांगला असेल, चौगा फिवगाले चोरी करणारे भलतेच असेल. बरं जाऊ दे मग, मीच जाऊन विचारतो त्याला कोणाला सांगला का म्हणून, का तूच गायब केला का म्हणून. म्हणाले नाही जमत नसलं बहीण मामी भांडणारचे हे होऊन जायचं उसाला. तुकाराम बाबाजी तसं काही म्हणू नको. तू चोरला का बहीण मामी नसलं, बहीण गावात भांडणं नको. आपल्याला भांडणासोबत नाही जमत. आपलं गाव बिलकुल शांत आहे, रामनगर आपलं तर बिलकुल शांतच ठेवायचं आहे. ठीक आहे मग, जाऊ दे येतो मग मी. ठीक आहे या. का म्हणा बापा, बहीण मामी लोक बहीण गाठोडे चोरून नेते. बहीण मायाचे दलिंदर वाहनाचे. पण त्या तुकाराम बाबाजीला काय झालं, बहीण माझ्याकडे आला असतं तर मी दिलो असतो बैलबंडी. सरप गेल्यावर फोरकाटा मारणारे तर लयच राहते बापा. आता बहीण मामी याची बैलबंडी वावरातच पडून राहते, पण पाटील कोणाला देत नाही घेत नाही. आता चोरी गेल्यावर म्हणते बहीण मामी देतो म्हणते. कमाला हो ना पाटील, मागायला आले पाहिजे नव्हतं, पण नाही आला तर जाऊ दे. आता
आता गेले ते गेले, सापडलं तर बरं, नाही सापडलं तरी काय खरं नाही मग. मग गणपत थोडंसं गावात चक्र मारून पाय, काही गाठोड्याची चर्चा आहे का तर पाय, सांग मग मला. ठीक आहे मग पाहतो आता. आता जातो जेवण करतो आणि उद्यापासून लागतो आता ते पराठी उपडाले गव्हाची जागा करासाठी. ठीक आहे जा मग. मंग्या हे पोट्ट्या तर पोट्ट्या एका शब्दात ऐकत नाही. बहीण माझ्या बाप तर बाप बकऱ्या बांधून आला वाटतं. बहीण मामी कुठे गेला का म्हणून विचारावतं. काय झालं हो तुला बोंबलाले? अरे पोट्ट्या त्या बापाला बकऱ्या बांधून कुठे गेला म्हणत तुम्ही. कुठे जाते नेहमी माहीत आहे ड्युटी. बकऱ्या आणून बांधला का बिलकुल 90 मारायला गायब होऊन जाते. बहीण मामी गेलाच वाटते. हा माणूस बहीण मामी पिऊन खाऊन आला तर मग ह्या माणूस दुकानच्या बापाला ऐकत नाही. एक तर तुकाराम आवाजी बिन येतो म्हणे विचारपूस करायला. काहून का झालं का झालं म्हणते रे, तुला माहित नाही का? तुकाराम आबाजीचे गेलं तर पाय आम्ही परवाच्या दिवशी कापूस आले. ते गाठोडे चोरीला गेले. त्याच्यामध्ये माय बी गेलं, ते लिलाचंही गेलं आणि यमुनीचंही गेलं आणि बुडीचंच ठेवलं लहानचं गाठोडं. बाकीचे सगळे चोरीला गेले. तर मी त्या दिवशी त्या बापाला नाही सांगलो होतो का असं असं झालं म्हणून. तू नव्हता घरी तर सांगलो होतं त्या बापानं कोणाला सांगले का म्हणून भेव लागत आहे मला. आता का बाप चोरणार आहे का? तेवढे मोठे गाठोडे उचलणार आहे का एवढ्या बारक्या माणसाले? तेच म्हणता ना, त्याच्यासाठीच तुकाराम आबाजी येतो म्हणे. एक तर तुझ्या बाप गेला प्याले, पिऊन खाऊन आला आणि मग कोणाच्या बापाला ऐकत नाही. मग कोण तूच नेला का म्हणलं तर तुझ्या बाप हो मीच नेलो, मीच पिऊन आलो दारू असे म्हणायला भेट नाही. आला तिकडून आला पाय डोलत येत आहे. कशाची चर्चा चालू आहे तुमच्या दोघं मायलेकाचं? कायची ना हो, मी म्हणत होतो थोडंसं थांबताही नाही येत का? थोडा उशिरा घेतला का मरणार आहे का? का झालं तुला बोंबलाले? आता सुधी होती तू. ते सुधीनं बुद्धीवाल्या माणसा, मी तुम्हाला नाही म्हणलो होतो का ते गाठोडे चोरीला गेले तर ते भट्टीवर गेले तर तुम्ही दारूच्या भट्टीमध्ये कोणाला सांगले का त्याच्या वावरातले पूर्ण गाठोडे चोरीला गेले ना. अरे तू कवाची गोष्ट करत आहे? मला काय आठवून नाही राहिलं ना. पण हा म्हणा बाप्पा आता या माणसाचं बहीण मामी काही खरं नाही बाप्पा. या दारूबाई माणूस ना एका दिवशी भिकाचा ढोबर आणायचा बाप्पा बहीण मायचा. आता ते तुकाराम आबाजी येईन तर काय सांगू आता. तू काय मनात पटरती पागल मानाची? हा काय होते गाठोडे फोटोडे करून राहिली. जा घरात जा चुपचाप. झालं यांचा आज बी झमकते. आपण इथं राहून काय फायदा नाही. बहीण मामी चाललं जाऊ आणि यांचं भाषण ऐकायला काही मजा नाही येत. हे काय नेहमीच आहे. चलो आराम करावं आपण. मी म्हणत हा तो तुकाराम आबाजी येतो म्हणे कापसाचे गाठोडे विचाराले कोणाला सांगले का काका म्हणून. तर बरोबर सांगायचं त्याले. नाव घेताच आला बाप्पा बुडा तर बुडा. अरे या तुकाराम आबाजी या. अरे तुकाराम आबाजी हो का? राम आबाजी राम. या बहीण मायचं तर बहीण माय पिऊन आलंच वाटते. आता येले कसं विचारावं आता येले. ह्या माणूस तर माणूस या आबाजीले बहीण मामी म्हातारा कोतायले बिन ऐकत नाही. बहीण मामी काहीच बहीण बोलून टाकायचं म्हणून भेव लागत आहे आता मला. या आबाजी आत्ताच आला बहीण मायचं. मी काय म्हणतो शांताराम, आपल्या वावरातून गाठोडे चोरीला गेले तर शांतीने तुला सांगले ना गाठोडे आम्ही वावरातच ठेवून आले म्हणून. तर तू कोणाला सांगला का भट्टीमध्ये कोणाले चोरांड्याले? का म्हणताय का आबाजी तुम्ही? मला काही समजलंच नाही. डबल सांगा बरं. या करते डोकं खराब नाही. अरे मी म्हणता त्या दिवशी शांती सांगली ना तुले का गाठोडे आम्ही वावरातच ठेवून आलो. खाल्या बैलबंडी नाही नेले. आज रात्रभर गाठोडे वावरातच आहे म्हणून शांती सांगली ना तुले. तर तू कोणाला सांगलं का म्हणलं दारूच्या भट्टीमध्ये? कोणाचे गाठोडे चोरीला गेले मला काही समजत नाही बाबा. मी आबाजी कसं माहिती आहे का? ते शांती म्हणे तुकाराम आबाजीचे वावरामध्ये गाठोडे ठेवून आलो म्हणे. हा तर मग मी सोना तुकाराम आबाजी. हा हे बैकलं वाटते बहीण आम्ही माणसाला वडकत नाही. अरे मी तुकाराम आबाजी सोना. अरे तुकाराम आबाजी हो का? थांब आता हे कसं मी चष्मा घातलो नाही ना म्हणून काही समजायला नाही आता. थांब आता दिसतंय. हा सांग. अरे मी नाही सांगलो कोणाला. आपण तसे छोटे धंदे नाही करत कोणाचे सांगत नाही आपण. गाठोडे आहे इथं तिथं आहे. हा 4 चौघ भेटत राहते पाजत राहते पण असे फालतूचे काम आपल्याच्यानं बिलकुल होत नाही. याला विचारून आज काय फायदाच नाही. बहीण मामी आता सकाळीच यावं आता. या सांगला असं तरी अशा याच्यामध्ये बहीण मामी सांगणारही नाही. बहीण मामी फालतू बहीण तोंडच देईन बहीण मायचं. तर याच्यापेक्षा आहे ना याला सकाळीच उठल्या खाटाचं येऊन याच्या तोंडासमोर येऊन बसा लागेल ना विचारा लागेल. मी काय म्हणता तुकाराम आबाजी आजच्या दिवशी या माणसाला जाऊ दे. आपण उद्या सकाळी विचारू. नाही तर उठल्या खाटाचं तुम्ही या घरी नाही तर ह्या माणसाला पकडून आणतो तुमच्या घरी आणि त्या पोराला पाठवतो बकऱ्याकडं. तसं कर शांती तसंच कर. बहीण आज काही खरंच नाही. बहीण लवकर येईन म्हणलं तर त्या नवरा बहीण मामी पहिलेच डामडोल होऊन आला तिकडूनच. या माणसाला कुठे कंट्रोल होते? बिलकुल असं बकऱ्या बांधलं बिलकुल दारूच्या भट्टीचा रस्ता पकडलाच पाहिजे. का म्हणताय आबाजी तुम्ही? दारू भट्टी का म्हणताय सांगा ना. गाठोडे म्हणताय का? गाठोडे वावरतच असन तुमचे गाठोडे. तुम्ही पाहिले नसन बरोबर. बहीण मामी पूर्ण वावराचं बहीण मामी चप्पा मारलं. नाही काहीच नाही शांताराम जा तू आराम कर थोडासा. मी शांतीसोबत बोलतो कापसाला येते का म्हणून.
शांती मी काय म्हणता तूच चुपचाप मध्ये विचारून घे कोणाला सांगला का काका तर म्हणून सकाळी उठल्या खाटाचं आणि मला सांग ठीक आहे. काय बाजी तसंच करतो मी. जा तू जा आता येत्या माणसासोबत बोलून काय फायदा नाही. जाऊ दे ठीक आहे मग येतो. मग मी येतो शांताराम येतो. आराम कर बापू खात जा फक्त काय पोटालाच पाजत नको जाऊ आताडे खराब करून टाकशील. का म्हणताय तुकाराम बाबाजी मी कसं माहित आहे का तुले सांगतो तुम्हाला आता तुम्ही माझ्यापेक्षा बुजुर्ग माणूस आहे. मा खाणं पिणं बिलकुल एकदम टाईट आहे. हो माहिती किती टाईट आहे तर पूर्ण बहीण मामी काढवानी बहीण मामी बारीक बारीक होत चालला ना. बहीण मामी टाईट आहे म्हणते बहीण धडागतीने आधी भाकरही नाही तर त्या माणसाले आमचं होईल चालू बहीण मामी झगडा भांडत त्याच्यापेक्षा आपण सटकलेलं बरं. बरं शांती मग येतो मग मी. हा बाजी या विचारतो मग चुपचाप चुपचाप मध्ये. हा बरोबर सुद्धा का झाल्यावर सकाळी उठल्या खाटाचं आता उतरू दे. सकाळी उठल्याबरोबर विचारून घे म्हणजे विचारतो जा.